ज्ञानेश्वर सपकाळ सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। एस बी पाटील कॉलेज हॉस्टेलचे रेक्टर सपकाळ सर यांना विनंती आहे आपण त्वरित उपस्थित राहायचं आहे। आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरले ते आमचे मित्र डॉक्टर श्रीनिवास शिरकांडे सर। एक हाती सामना ज्यांनी खेचून आणला बिनबाद 50 धावा ज्या संघाने केल्या क्वालिफायर होण्याच्या मुख्य रेस मध्ये हा संघ आहे। सामन्याला सुरुवात होती आणि सोन्या गायकवाड विरुद्ध साहिल बागवान सर। पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार सोन्याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार। उत्कृष्ट गोलंदाजी विरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी परत एकदा चौकार। साहिल बागवान सर यांनी काल एक हाती सामना फिरवलेला एकाच षटकात 3 गडी बाद केलेले आणि मुख्य रेस मध्ये मेन गोलंदाजाचे आहेत ते साहिल बागवान सर। या टुर्नामेंट मध्ये 7 विकेट आतापर्यंत त्यांनी 4 सामन्यात घेतलेले आहेत। तटवण्याचा प्रयत्न आणि धाव घेतलेली नाही। सोन्या गायकवाड विरुद्ध साहिल बागवान सर। हीच तर त्यांची खासियत आहे। काल त्यांनी असंच गंडवलेलं आहे। गरज नव्हती पुढे यायची। स्लो बॉल जागेवर होता। आम्ही जी चूक केली तीच तुम्ही पण चूक करताय। खूप स्लो बॉलिंग आहे, खूप स्लो। बघा स्ट्राइक चेंज झाली असती तर आज सोन्या मैदानात असता। चार चेंडू एक धाव पूर्ण। 5 चेंडू 1 बाद 9 धावा। साहिल बागवान सरांना 2 चौके बसल्यानंतर त्यांनी बॉलचं स्पीड लगेच कमी केलं आणि सोन्याचा बळी घेतलेला आहे। चौकार अतिशय उत्कृष्ट फलंदाजी 9 नंबर जर्सी। 1 ओव्हर 13 रन। एक षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13 महत्वपूर्ण मोहरा टिपलेला आहे साहिल बागवान सर यांनी सोन्याच्या रूपात। एक षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 13। जोपर्यंत सुहास मस्के मैदानात आहे, जोपर्यंत श्रेयश दुधे मैदानात आहे तोपर्यंत काहीही होऊ शकता। तटवलेला चेंडू गणेश पोट्रे यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण। पुढचा चेंडू
आणि षटकार आणि मारलाय कोणी सुहास मस्केनी. अनपेक्षित खेळ आपल्याकडून घडतोय. महत्वपूर्ण विकेट. वैभव कवड्यांनी फसवलेला आहे. जानेमाने फलंदाज भोसले सर. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेले. 17 नंबर जर्सी जय लकडे यांनी. काटक शरीर एसटी. परत एकदा आणि बाद. बघा विकेट कशी गेली तर धावबादच्या रूपात. संकेत झगडे यांचे भाऊ अनिकेत झगडे मैदानात आलेत. पाहूया संकेत सारखाच करिश्मा अनिकेत झगडे करतायत का. 2 ओव्हर 17 रन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 17. षटकार. करिश्मा नाही षटकार मारून बाद झालेत. संकेतचा भाऊ शोभत नाही. शाबास. जावा 6 मारा बाहेर या. जावा 6 मारा बाहेर या. षटकारला धावा आहे तिथं आणि षटकारला 500 रुपये बक्षीस आहे प्रति षटकार. त्यामुळे खूप उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते. 500 रुपये घेऊन जायचे. आणि आता मैदानात दिग्विजय विनयचा भाऊ. बघू आता काय करिश्मा करतोय. हत्तीचं बळ ज्याच्या अंगात आहे तो घोडके. उत्कृष्ट फलंदाजी. आणि बघा आता बघा आता आता काय करायचं. आता धावबाद व्हायचं. विनयचा भाऊ पण मैदानाच्या बाहेर. विकेट सांगा. 10 कमी विकेट ज्यादा असतील. योगीराज हंगे. वाईड चेंडू. अवांतर धाव संकेत भर. चौकार. अतिशय उत्कृष्ट तटवलेला चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर किती बाद. 5 का 6. 6 बाद. धाव संख्या 23. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6 बाद 23. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण साहिल बागवान यांचं. भांडगावचा ढाण्या वाघ प्रतीकवीर गोलंदाजी करतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जय लकडे यांचं.
वाईड. उत्कृष्ट विकेट किपिंग. चार ओव्हर 26. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 6 बाद 26. प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या फायनल इयरच्या स्टुडंटनी ई कार बनवलेली आहे आणि ह्या ई कारची आपण मैदानाभोवती राईड घ्यायची आहे. सगळी माहिती करून द्या बाळांना. आधी गेस्टला आम्ही पुढे बसलोय. स्विच बंद ठेवा. चोरटी धाव घेण्यात यशस्वी. फक्त ऑल आउट झाला का संघ? या टुर्नामेंट मधला पहिला संघ ऑल आउट झालाय. सोन्या गायकवाडचा संघ ऑल आउट झालेला आहे. अजून काय राहिलं असलं तर दाखवा करिश्मे करून. हायेस्ट बोलीवाला प्लेयर ज्या संघात आहे तो संघ ऑल आउट झालेला आहे. 29 रनांना विन. बोली कोणी लावली होती रे त्याच्यावर? कोण आहे कॅप्टन? व्हिडिओ घ्यायचा. प्रत्येक वीरांना विनंती आहे, व्हिडिओ घ्यायचा. आपण एक YouTube लाईव्ह प्रेक्षेपण आहे. चला फलंदाज पाठवायचे. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी यायचंय. दोन्ही कर्दनान. राजधानी रायगड विरुद्ध अजिंक्य राजगड. हा हा चला सामना सुरू करायचे. बॉल द्यायचे आहे ना? आहे. सामना सुरू होतोय. पहिलं षटक घेऊन आले ते म्हणजे भोसले सर.
आणि पहिल्या चेंडूवर चौकार. बघूया चांगला चेंडू. एक धाव घेतली या चेंडूवरती. जिंकण्यासाठी 29 ना 29 धावांचं आव्हान आहे. लेग बायची एक धाव. एज लागून गेली होती. चांगलं क्षेत्ररक्षण. शुद्धी त्यांचं बाद. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट लागली आणि त्यानंतर हे गेलं. पंचांनी दिलेला डिसिजन हा अंतिम आहे. ज्याला ज्याला वाटतं नव्हतं त्यांनी आत पंचगिरी म्हणून जायचे. बघूया किती जणांना वाटते. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं बॅकिंग. एक ओव्हर 8 रन. एका षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 7-8. अतिशय सुरेख फटका. 2 ओव्हर 17 रन. धावसंख्या किती झाले? 17. पुढचा बॅट्समन सिद्धेश असेल पण मला नाही वाटत त्याच्यापर्यंत बॅटिंग येईल. 12 धाव. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण योगी राजांचं. चांगलं क्षेत्ररक्षण सुजित यांचं. तो तेवढाच गचाळ पण चांगलं बॅकिंग. चांगला फटका लेग साईडच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण रोहन नागरे यांचं.
ए सुहास मस्के बाहेर मारायला ते काय पराक्रमी प्रतापगडचे खेळाडू नाही आहेत. एकवीस. हा 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. बघूया सुहास मस्के काय करतायत का. आतापर्यंत त्यांनी काहीही केलेलं नाहीये. बघूया आता काय करतायत का. अश्वमेधचे उत्कृष्ट प्लेयर 11 चेंडूत 7 धावांची गरज. थर्ड मॅनच्या दिशेने फलंदाज बाद. चांगला फटका होता. 10 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. दहा बॉल मध्ये 6 धावांची गरज. नऊ चेंडू मध्ये 3 धावांची गरज. आणि चौकार. हाच फटका सुहास मारायला गेले होते. आभाळात मारला होता त्यांनी. आणि टुर्नामेंट मधून पहिला संघ बाहेर पडलाय तो म्हणजे पराक्रमी प्रतापगड. पराक्रम केलाय त्यांनी. कुठलीच फाईट दिली नाही अख्ख्या टुर्नामेंट मध्ये. एकट्या सोन्यावरती सोन्याने काय काय करायचं. मित्रांनो मॅच हारली तरी चालेल पण थोडी टफ झाली पाहिजे.